नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एडुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 14 ऑगस्ट 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील आलेले महत्त्वाचे करंट अफेअर्स यावर आधारित प्रश्न आता आपण घेणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेवटी व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी फोर्थ वर्ल्ड ड्रीम अँड रियालिटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए. डॉक्टर होमी भाभा, बी. डॉक्टर AP परमेश्वरम, सी. माधवराव गाडगे आणि डी. MS स्वामीनाथन. तर याचं उत्तर आहे डॉक्टर MP परमेश्वरन, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर MP परमेश्वरन यांच्याबद्दल विधाने विचारात घ्या. त्यांनी सोव्हिएत संघातील मॉस्को पॉवर इन्स्टिट्यूटमधून आण्विक अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली होती. त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात दीर्घकाळ कार्य केले आहे. त्यांना केरळ राज्य सरकारचा केरळ श्री पुरस्कार मिळालेला आहे. तर यांच्या संबंधित हे विधानं बरोबर आहेत की चुकीची सांगायची आहेत आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्व विधानं ही वरची बरोबर दिलेली आहेत. हे लक्षात ठेवा की केरळ राज्य सरकारचा केरळ श्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, MP परमेश्वरन यांना. प्रश्न क्रमांक 3, नुकत्याच पार पडलेल्या क्षयमुक्त भारत कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद 2026च्या संदर्भात खालील कोणते विधान अयोग्य आहे? विधान A आहे, ही परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. पर्याय B, यात क्षयरोग निर्मूलनासाठी कॉर्पोरेट क्षेत्राच्या CSR निधीचा वापर करण्यावर भर देण्यात आला. पर्याय C आहे, या परिषदेत राज्याने 2040पर्यंत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र करण्याचे ध्येय ठेवल्याची घोषणा केली. आणि D विधान आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे. काय आहे याचं नाव? क्षयमुक्त भारत कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद 2026. तर यातील चुकीचं विधान आहे C क्रमांकाचं. यामध्ये 2040पर्यंत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र ध्येय ठेवल्याची घोषणा केली. यामध्ये 2040 नाही आहे तर 2030पर्यंत महाराष्ट्राने हे ध्येय ठेवलेलं आहे. काय आहे ते? थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र 2030पर्यंत. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारत सरकारने क्षयमुक्त भारत होण्यासाठी कोणते ध्येय वर्ष निश्चित केले आहे? 2025, 2027, 2030 की 2035? याचं उत्तर आहे 2025. संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशनच्या SDGs ध्येयामध्ये हे लक्ष्य 2030चं आहे, परंतु भारताने हे 2025चंच लक्ष्य ठेवलेलं होतं, परंतु ते लक्ष्य काही पूर्ण झालेलं नाही आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, निक्षय मित्र या उपक्रमाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा उपक्रम क्षयमुक्त भारत अभियानाचा एक भाग आहे. पर्याय B आहे, या अंतर्गत नागरिक, स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्या TB रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना अतिरिक्त पोषण आहार पुरवू शकतात. C आहे, हा उपक्रम केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच सक्तीचा आहे. निक्षय मित्र. तर याचं उत्तर आहे फक्त A आणि B हे विधानं बरोबर आहेत. C हे विधान चुकीचं आहे, कारण ते फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच सक्तीचं नाही आहे, सर्वांसाठीच आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 2026मध्ये हर घर तिरंगा अभियान कोणत्या कालावधीत राबवले जाणार आहे? A आहे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट. तर याचं उत्तर आहे 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान 2026मध्ये जे हर घर तिरंगा अभियान आहे ते राबवलं जाणार आहे. हे अभियान दरवर्षी राबवलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, हर घर तिरंगा हे अभियान कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवले जाते? गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, D. शिक्षण मंत्रालय? याचं उत्तर आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे हे अभियान दरवर्षी राबवले जाते. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय ध्वजसंहिता कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? 1947, 1950, 2002 की 2015? याचं उत्तर आहे 2002ला भारतीय ध्वजसंहिता लागू करण्यात आलेली आहे.
पुढचा आहे प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्यात ड्रोन सिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारली जाणार आहे? ए. पुणे, बी. नागपूर, सी. छत्रपती संभाजीनगर आणि डी. नाशिक. याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे ड्रोन सिटी उभारली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 11. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी मिशन रायझिंग फ्लॉवर्स हे अभियान कोणी राबवले आहे? पुणे पोलीस, रत्नागिरी पोलीस, मुंबई पोलीस की ठाणे पोलीस? याचं उत्तर आहे रत्नागिरी पोलीस. मिशनचं नाव काय आहे? मिशन रायझिंग फ्लॉवर्स आणि हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे. प्रश्न क्रमांक 12. गोवा मुक्तीसंग्रामात हुतात्मा स्मारक हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारले गेले आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर की रायगड? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 13. पद्मश्री पंडित सतीश व्यास हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ए. तबला, बी. संतूर, सी. बासरी, डी. सितार. तर याचं उत्तर आहे संतूर या वाद्याशी ते संबंधित आहेत.